हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहावी स्वामीजींनी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पूजेच्या वेळी आपल्याला काही शुभ संकेत मिळत असतात. त्या संकेतावरूनच आपण कसं ओळखायचं की आपल्यासोबत देव आहे, आपण ज्या प्रार्थना करतो ते देवापर्यंत पोहोचत आहेत, त्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर स्किप न करता आजची माहिती पाहायची आहे. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण देवाची पूजा करताना अनेकदा काही विशिष्ट आपल्याला अनुभव येत असतात, ज्यांना आपण देवाचे संकेत मानतो किंवा शास्त्रानुसार या खुणा म्हणजेच ईश्वरी शक्ती आपल्या श्रद्धेला प्रतिसाद देत आहे असल्याचा पुरावा आपला असू शकतो. पण देवपूजा करत असताना खूप श्रद्धेने मन लावून आपण एकाग्रत होऊन आपण पूजा करत असतो. तर आपल्या पूजेच्या दरम्यान आपल्याला मिळत असतो तो म्हणजे संकेत. आरती करत असताना किंवा आपण पूजा करत असताना देवाच्या मूर्तीवर अचानक फूल पडलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. याचाच अर्थ असा होतो की देवाने तुमची प्रार्थना जी आहे ना ती स्वीकारली आहे आणि तुमची इच्छा आता लवकरच ती पूर्ण होणार आहे. तर ते फूल आपल्याला उचलून घ्यायचं आहे. प्रसाद रूपी आपण घेऊन आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये ते फूल आपल्याला ठेवायचं आहे. हा जर संकेत तुम्हाला मिळाला तर तुम्ही ते फूल आवर्जून उचलायचं आहे. दुसरा संकेत, शुभ संकेत असा राहणार आहे की दिव्याची ज्योत मोठी होणे किंवा प्रज्वलित राहणे. जर तुम्ही दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत अचानक मोठी झाली आणि आरती जर तुम्ही करत असाल तेव्हा ती शांतपणे तेवत राहिली तर ते साक्षात ईश्वरी अस्तित्वाचे लक्षण आहे. याचाच अर्थ असा आहे की तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत आहे आणि घरातील संकटे आता हळूहळू ते दूर होणार आहेत. आणि तिसरा असा आहे शुभ संकेत की अचानकपणे तुमच्या घरामध्ये एखाद्या अगरबत्तीचा, एखाद्या धूपाचा छान असा सुगंध येणे. जर तो सुगंध येत असेल तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये पितरांचे आशीर्वाद आहे आणि घरातील वास्तू शुद्ध आहे, असं आपण समजून त्याचं घ्यायचं आहे. कारण की तुम्ही धूपही लावली नाही, अगरबत्ती लावली नाही, तरी पण तो सुगंध तुमच्या घरात दरवळत आहे. तर आपण हे अर्थ त्याचा काढायचा आहे आणि आपल्यासोबत ईश्वरी शक्ती आहे असं मानून चालायचं आहे. आणि चौथा असा संकेत आहे की पूजेच्या वेळी पाहुणे किंवा भिक्षुक येणे. जर तुम्ही पूजा करत असता दारात अचानक एखादा अतिथी किंवा एखादं तुमच्या घरी काही भिक्षा मागायला आली, गाय आली, तर ते भाग्याचे लक्षण समजायचं आहे. याचाच अर्थ असा आहे की अतिथी देवो भव या उक्तीनुसार प्रत्यक्ष देवच एखाद्या रूपात तुमच्या दारी आल्याचे मानले जाते. अशा वेळी त्यांना रिकामे हाती आपल्याला पाठवायचं नाहीये. पाचवा संकेत असा राहणार आहे की डोळ्यात पाणी येणे किंवा अंगावर काटा येणे. काही वेळा असं होते ना, आपण जेव्हा स्वामीची सेवा करतो, एखाद्या कोणत्या दुसऱ्या देवाची सेवा करतो, तेव्हा नामस्मरण करतो, तेव्हा आपण पूजा करतो, तेव्हा अचानकच आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, आपल्या डोळे भरून येतात आणि आपल्या अंगावर शहारे येतात, काटे येतात आपल्या अंगावर. तुम्ही कोणतीही सेवा करा, मनाभावातून जेव्हा तुम्ही सेवा करता, अनेकदा असं होते की स्वामी भक्त सांगत असतात की मी ही सेवा केले तर अचानक माझ्या डोळ्यात पाणी आलं, अंगावर काटे आले. तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या अंतर्मनाच्या ईश्वराशी झालेला जो खरा संवाद आहे ना, तुमची भक्ती शुद्ध असून देवाच्या जवळ पोहोचला आहात, हेच यातून सिद्ध होते. म्हणून जेव्हाही तुमच्या डोळ्यात पाणी येतं, कोणत्याही मूर्तीसमोर गेल्यावर किंवा स्वामीच्या मठात गेल्यावर, कुठेही तुम्ही देवासमोर उभा आहात, त्या ठिकाणी जर पाणी आलं तर तुम्ही समजून घ्यायचं की आपल्यासोबत साक्षात ईश्वर शक्ती आहे आणि आपण आपल्या देवासोबत आहोत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधत आहोत आणि आपल्या देवाजवळ खूप जवळ आपण गेलो आहोत असं समजायचं आहे. तर हे शुभ संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्या घरामध्ये साक्षात ईश्वर शक्ती नांदत आहे. जर 5 शुभ संकेत तुमच्यासोबत घडले तर खरंच तुम्ही खूप खूप भाग्यवंत आहात. आणि आजची माहिती मी इथंच शेवट करते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना.